भीड़ में फसल बीमा से किसानों का मुंह भंग। पिछले साल 11.64 लाख, इस बार सिर्फ 2.84 लाख किसानों ने कराया बीमा। रिपोर्टर अरुण गित्ते। जिस फसल बीमा के लिए पिछले साल बीड़ जिले के 11,64,000 किसानों ने भुगतान किया था, उसी बीमा योजना से इस बार किसानों ने जैसा मुंह मोड़ लिया है। आखिर ऐसा क्यों हुआ? खरीफ सीजन के बीच फसल सीमा कराने की अंतिम तारीख 10 अगस्त नजदीक आ चुकी है, लेकिन अब तक बीड़ जिले में सिर्फ 2,84,394 किसानों ने ही प्रधानमंत्री फसल बीमा योजना के तहत भुगतान किया। कृषि विभाग ने बाकी किसानों से 10 अगस्त तक बीमा कराने की अपील की है। पिछले साल जहां 11,64,000 किसानों ने फसल बीमा कराया था, वहीं इस साल किसानों की संख्या में भारी गिरावट देखने को मिल रही है। किसानों की बीमा से पीछे हटने की बड़ी वजह पिछले साल बीमा का मुआवजा नहीं मिलना बताई जा रही है। जानकारी के मुताबिक बीड़ जिले के कुल 86 मंडलों में पिछले साल एक भी किसान को फसल बीमा का लाभ नहीं मिला। किसानों का कहना है कि जब पिछले साल बीमा कराने के बावजूद उन्हें मुआवजा नहीं मिला, तो इस बार दोबारा भुगतान क्यों किया जाए। वहीं सरकार की ओर से बताया गया कि फसल बीमा का मुआवजा उत्पादन लागत के सीधे आधार पर नहीं, बल्कि निर्धारित प्रक्रिया के तहत पिछले 7 वर्षों के आंकड़ों में से 5 वर्षों के उत्पादन को ध्यान में रखकर तय किया जाता है। कृषि विभाग ने किसानों को एक बार फिर 10 अगस्त की समय सीमा के भीतर फसल बीमा कराने की अपील की, लेकिन बड़ा सवाल यह है कि पिछले साल के मुआवजे का भरोसा न मिलने के बाद क्या किसान इस बार बीमा पर भरोसा करेंगे? इस पूरे मामले पर किसान जगदीश फरताड़े ने भी अपनी बात रखी। पीक विमा 2026च्या अनुषंगाने नुकतीच आकडेवारी समोर आलेली आहे। पीक विमा घेण्याची मुदत जरी 10 ऑगस्ट पर्यंत लांबवली असली तरी अद्यापही 2,80,000 पेक्षा जास्त शेतकरी या पीक विम्याकडे वळलेले दिसून येत नाही आहेत। या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही आणलेल्या सुधारणावादी पीक विमा योजनेमुळे खरेखुरे शेतकरी या पीक विम्यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून तो आकडा कमी झालेला आहे, पद्धतीचं स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। वस्तुस्थिती आम्ही आपणासमोर आणू इच्छितो आहे की जी 1 रुपयाची पीक विमा मागच्या 2025लाच रद्द केलेली आहे, ही 1 रुपये पीक विमा रद्द झालेली असताना सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःचा 2-3% जो प्रीमियमचा हिस्सा आहे तो भरून जवळपास 11,86,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपला पीक विमा संरक्षित केलेला होता। या बाबी असताना सुद्धा जेव्हा सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली, बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्य मंडळामध्ये 5, 6, 7 वेळा अतिवृष्टीच्या नोंदी सरकारकडे आहेत। असे असताना सुद्धा आणि वारंवार पीक विम्याच्या नुकसानीच्या धर्तीवरती मागणी करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही पदरात नुकसानीपोटी मिळालेला नाही आहे। या बाबी लपवून ठेवून केवळ सुधारणावादी पीक विम्यामुळेच शेतकरी याच्याकडे कमी येत आहेत, ही बाब अधोरेखित केली जाते आहे, ती पूर्णतः चुकीची आहे। ही बाब आम्ही आपल्या समोर पुन्हा एकदा निश्चित करून आणू इच्छितो आहे, कारण ज्या पद्धतीने निकष या सरकारने आणि विमा कंपनीने आणलेली आहेत, पूर्वेचे जवळपास 5 पैकी 4 निकष पूर्णपणे रद्द केलेली आहेत आणि केवळ उंबरठा उत्पन्नावर आधारित आणि तांत्रिक सॅटेलाइटच्या उत्पन्नावर आधारितच पीक विमा संरक्षित केला गेलेला आहे, ही एक त्यातली मुख्य अट आहे। दुसरी अट, प्रीमियम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिश्श्याच्या रकमा वाढवलेल्या आहेत, त्यासोबतच रिस्क फॅक्टर जो काही आहे तो कमी केलेला आहे। एवढंच नाही, कापसासारख्या पिकाला सरकारने भरण्याचं सुद्धा कमी केलेलं आहे। ह्या सगळ्या बाबी झाकून ठेवून जर सरकार म्हणत असेल की हीच खरी 2,86,000 शेतकरी खरेखुरी आहेत, तर मागच्या वर्षी भरलेल्या 11,86,000 शेतकरी हे काही खोटे शेतकरी आहेत का? आणि जर 3 लाख शेतकरी खरे असतील तर 12-3 जवळपास 9 लाख शेतकऱ्यांनी जर बोगस पीक विमा भरला असेल तर आपली यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री यांना त्यांना आम्ही विचारतो आहे। जर याच्यामध्ये अपप्रवृत्ती आणि चुकीचा असेल तर ते तुम्ही नीट करू शकता, तुमच्या हातामध्ये शासन आणि प्रशासन आहे, परंतु यामुळे सर्वसामान्य आणि खऱ्याखुऱ्या मोठ्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि शेतकरी धार्जिनी पीक विमा ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने लागू करावी, अशी मागणी किसान सभा आपल्याला करते आहे। इन्क्लाब जिंदाबाद। प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवलेली आहे। मागील वर्षी 16 लाख अर्ज सदर योजनेमध्ये शेतकऱ्यांनी केले होते आणि यावर्षी फक्त 2 लाख अर्ज केलेले आहेत। आणखी एक 7-8 दिवस सरकारने वाढवून दिलेले आहेत विमा भरवण्यासाठी, परंतु असं वाटत नाही की शेतकरी मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये सहभागी होतील। त्याचं प्रामुख्याने कारण असे
की पीक विमा नुकसान भरपाई मागील वर्षी 86 महसूल मंडळांपैकी एकाही महसूल मंडळामध्ये एकाही शेतकऱ्याला कोणत्याही पिकासाठी मिळालेली नाही. आणि त्याचं कारण असं आहे की नुकसान भरपाई आता पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षाच्या नुकसानीवर नाही, तर मागील 7 वर्षापैकी चांगल्या 5 वर्षाचं उत्पादन काढून या वर्षीचं उत्पादन त्यामधून वजा केलं तर नुकसान भरपाई धरली जाते. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना चालू वर्षात आर्थिक लाभ कधी मिळतो, तर उत्पादन खर्चावर आधारित किंवा उत्पादन खर्चापेक्षा जास्त जर त्यांना उत्पादन झालं तर त्यातून त्यांना पैसे मिळतात. म्हणजे एका बाजूला चालू वर्षाचा उत्पादन खर्च ह्या चालू वर्षाच्या खता, बी बियाणं आणि इतर गोष्टी, इतर निविष्ठावर आधारित आहे, मजुरावर आधारित आहे. पण नुकसान भरपाईची काढायची म्हटलं तर सरकारनं मागील 7 वर्षीपैकी 5 वर्षाचं चांगलं उत्पादन गृहीत धरून या वर्षीची नुकसान भरपाई काढण्याचं मागच्या वर्षीपासून ठरवलंय आणि त्या कारणानं मागच्या वर्षी एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास 16 लाख अर्ज करून सुद्धा पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यानं यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली. दुसरं प्रामुख्यानं मोठं कारण आहे की मागील 2 वर्षापूर्वीपर्यंत 1 रुपयात पीक विमा भरला जात होता. 4 प्रकारच्या जोखीम होत्या, त्या सगळ्या जोखीम काढलेल्या आहेत. हा पीक विमा न राहता हा फक्त अनुदानाचा प्रकारचा फार्स ठेवलेला आहे आणि तोही काही जिल्ह्यामध्ये होतोय. अगोदर सोयाबीनसाठी 22,000 रुपयापर्यंतचा प्रीमियम सरकारतर्फे कंपन्यांना अदा केला जात होता, परंतु आता फक्त 6 ते 6,500 रुपये कंपन्यांना दिले जातात आणि त्यापैकी 1,000-1,500 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्यामुळे प्रीमियम मध्ये शेतकऱ्यांचा वाटा अगोदर नगण्य होता आणि सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगोदर पैसे भरत होतं, परंतु आता शेतकऱ्यांना 6,000-6,500 पैकी 1,500 ते 1,800 रुपये भरावे लागत आहेत वेगवेगळ्या पिकांना. म्हणजे ते जवळपास 18 ते 20% आहे. त्यामुळे प्रीमियमची वाढलेली रक्कम, वाढलेली टक्केवारी आणि दुसऱ्या बाजूला नुकसान भरपाई झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची भरपाई, आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली.